संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार। 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प होणार सादर। पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वामित्व योजनेअंतर्गत 65 लाखांहून अधिक प्रॉपर्टी कार्ड्सचं करणार वितरण। आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 6.7% राहण्याचा जागतिक बँकेचा अंदाज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 ते 24 जानेवारी दरम्यान दाओस इथं जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत होणार सहभागी। राज्याचं कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान धोरण कृती दल जाहीर। हे धोरण आखणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य। सायबर सुरक्षा धोरणासही मंत्री आशिष शेलार यांनी केला सुतोवाच। आणि नवी दिल्लीत सुरू असलेल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघाची उपांत्य फेरीत धडक। दोन्ही संघांची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार लढत। नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात